कौन म्हातारा ये म्हातारा नाहीये. अरे बंदर कितना भी बूढ़ा हो जाए गुलाटी मारना नहीं चढ़ता. आग तिकडे कोळस झालंय आपलं. जाधव आतापर्यंत 17 झाल्यात. हो का? जरा ग बस की बाबा, जाग्यावर तरी खेळ की. एकटा कुठून तरी पाहुणं बघायचा कार्यक्रम केलाय, त्यात मध्ये तुझा असला का काय? दादा अरे लग्न माझं करायचंय. अरे तू काय हातपाय खोडत जाशील इथे मरायला लागले का? अरे कोण पायाला कसं आहे? मुली आलत्या. होय. मला एक सांग अमोल, ते पुढे सांगितलंय का पाहुण्याला? अरे काय सांगितलंय का काय बंडरी माझ दूर करायला का तुला माझा विश्वास नाही होय? नाही म्हणजे आता आतापर्यंत तूच बघतोय, मला गावात कोणी बघत आहे का काय काय? हे दादा आहे, ते दादा काही डोकं नाही लावत, फक्त संघ येतो. अरे पाहिजे ना माणूस. अरे हा. 2 पुरी आहेत हा. मस्त पैकी. त्यांना सांगितलं का आम्हाला बघायला? तू घरी जा. नाही नाही, आम्ही त्यांना बघायला येतोय. कळलं मात्र. गपलं दादा, तुला काय करायची? आता तू म्हणा आम्ही म्हणजे आपण किती इथं? आम्ही म्हणजे 2 जण. ए त्या बापाला आवर घाल बाबा, तिथे गेल्या नाही मोकर माग जसं केलंय ना तसं नको व्हायला. आपली आई शपथ सांगतो मी तो नाश्ता चालणार नाही बरोबर, तुम्ही मिसळ चालणार नाही, मी जाईन घरी निघून. तिथे गेलो मला याचा बाप नाही म्हणायचं. काय तिथे गेलो मला तुझा मोठा भाऊ म्हणायचं. ए दादा, हा. अरे मला का असं ठेवायचं का? अरे 17 ठिकाणी हीच कुठं न केलं तर हीच काठीन हीच कोट. आता मला तसं ठेवतो का? जाऊ घरी मी. जाऊ घरी. नको जाऊ, चला आलाय ते. मग मग तिथे गेलो तर भाऊ म्हणायचं. बाबा पप्पा पप्पा असलं बोलायचं नाही. हा म्हणजे लाडाने भाऊ म्हणू का? आडाने भाऊ हा, म्हणायचं. हा, ए मला नाही वाटत गड्या. काय? मग तसं नको, मग दादाच म्हणणार गप. हा. तू आपल्या ए, हाताला पण दादा असं होतंय, तू 17 ठिकाणी कोटन ती काठी घेतोच काय आलं संघ याला काय बाबा- होतोय मोका त्यात माग आल्यावर लोक तरी त्यातून मोका बसतो पोटाला वाढीत. अरे पहिल्या घरी गेलो तर बघायला नव्हतं गेलो मागच्या वेळेस. आणि तिकडे तर म्हणले आमच्या दारात नाही भेटत, म्हणजे पुढच्या दारात. याला तुला काय मी काय वाटतो का मी तुला? कसं दिसतंय बरं? हा? कसं दिसतंय ती? अरे अरेच काय झालं? ए दादा बरोबर, मला एक सांग बाबा, असं कर जरा तोंड आवडीत जा ना तिथे गेल्यावर. अरे पोराचं लग्न करायचंय. बरं, ते तुला जुळवायचं बघतो ना मी. आता इथं जुळण्यासारखं आहे ना? व्यवस्थित जुळून द्यायचं. बरं, किती माणसं किती घरामध्ये? हा, ते- फक्त ठीक आहे. मी म्हणतो दादा, अरे तिकडे डायचं नाव असून दे, आपल्याला काय करायचं? माझं लग्न जमलं म्हणजे बाद झालं. अरे, तसं नाही रे, अशी ओळख पाळख असलेली माणसाची माहिती 2 असते. पुरी पण 1 माणूस आहे. 2 पुरी आहेत. एक लहान आणि मोठी. हा. 2 पुरी आहेत. हा. दोघींचे झाले. दोघी बिगर लग्नाच्या इथे बिगर लग्नाच्या इथे. झालाय घटस्फोट. आता स्पोर्ट हा. स्पोर्ट. पण दादा तुला काय खुश व्हायची गरज आहे? अरे लग्न माझं आहे का? तुझं लग्न आहे म्हणून तुम्हाला आनंदी आता आनंदाच्या उकळ्यात होता. आनंदी आनंद गडे. अरे इकडे नुसते कंच पडे. अरे कंच फुटायला लागली रे गाडीला. ए, योग, दादा मला आता आहे ना, तू बाबा पाया पडतो काय झालं? तू जरा तोंड आवडे रे बाबा. जलता है जिया मेरा बिगी बिगी रातों में माझं आलं की हसायलाच. अरे आज तरी होईल उद्या तरी बेटा होईल. नहीं लेता खाली पापा लेता हाथों में. तुम्ही ना तर मला अजिबात त्रास देऊ नका. आपण पहिल्यांदा पुरी ए, अमोल या बापाकडनं कोणी लक्ष देऊ बाबा, लक्ष माझ्याकडे दी. याच्याकडे लक्ष दे, याच्याकडे लक्ष दे. आतापर्यंत तुझ्याकडे झालं बाबा लक्ष देत 17 दाखविला तुला मी. तिथे गेला ना दादाला थोडा आवड बरं का. आमल्या मी सांग तुला याच्यापेक्षा फक्त मी किती फक्त 1 ते 1.5 वर्षांनी मोठा वाटतो. फक्त म्हणजे झालं 1.5 वर्षात मला एवढं काढलं होतं का तू? काय काय बोलत म्हातारे ना पार बिघडलंय. तुझ्या तोंडाला काय हाड आहे का? असं नाही बोलायचं. कसं बोलायचं? तुम्ही मेंटेन करून ठेवली ना माझी तब्येत. हा मेंटेन ना असं म्हण ना. ती किती मेंटल आहे. अरे अजून राज पिंडा वाटतो का नाही बघ मी. अमोल तो एक सांगू का, हाताने करून घालतोय अर्ध टोपलं हीच याच्यातच जातंय. अरे मेलो ही स्वयंपाक करू करू. माझ्या खाण्यापिण्यामध्ये करायचं नाही. नाही. मी जागेरी कमावली मी एवढं. हा? दादा माझं काय म्हणणं आहे बोला ना. आता चालायची. चालेल. मग अरे पण दादा मला एक सांग, खाण्यापिण्याचं नाही काढीत काही, नाही ना? पण माझं लग्न झालं तर निदान स्वयंपाक वाचन लागा दोघांना खायला भेटन. आई थांब बाबा कुठंतरी. त्यांनी मान नाही राहिलं दिसतंय का? मग तो की येतं होतं खाली गेलो. खाली गेलं. बरोबर. चला, ती पूर्वी पाहू आणि मग नंतर ठरवू. बरं ए, चल चल काय संग संग आया. कबून येड्या मारता नुसते हो हा? बरं झालं वेळेवर आले तुम्ही. आपल्या लहान बहिणीला पाहुणं बघायला येणार आहे. हा. आणि इथे एकटा मी त्याच्यात घरात काम चालू आहे, रंगकाम सगळा राडा. मग इथं टाकलं
थोडं मदतीला तुम्ही असावं म्हटलं हं? मग सांगायचं ना, आता मी चाललो बस, होतो बस, रानात मी- घाई म्हणलं कमून येडे मारतो म्हणून आलो. भंडारी आले भंडारी का बघ ना घरी किती लांब राहिले रे काय घेऊन आलं भंडारी इकडे इकडे ए भंडारी राम 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 ए भंडारी इकडं इकडे अरे हा, या पाहुणे या तिकडे येते. इकडे आलं भंडारी आहे का नाही अरे हिच आहे ना ती 3 वेळा काय झक माराय दिलाय का ही भंडारी होय. या ही भंडारी आहे म्हणून म्हणतो नाही. मी. राम 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 भंडारी हे भांडारी इकडे ही कोण आहे? त्यांचे शेजारीच आमचे. अच्छा, हे जोडी आहे. तुम्ही बसून शान घ्या काय सांगू बसून शान बसून नीट बोलला बसून हा. बसा जिथे जाईन तसंच अरे तसंच म्हणजे हा, भंडारी प्रवास कसा झाला अहो भंडारी इकडे इकडे भंडारी होय. हे कोण त्याच आहे? म्हणजे काचा पुसायच्या हे त्या. आता अमोलदादा. त्यांची अच्छा, तुमची जोडी आहे हा. त्यांचे ह्यांच्या डोळ्यात काय प्रॉब्लेम आहे का डोक्यात नाही ह्यांच्या डोक्यात प्रॉब्लेम हा? काय झालं? काय बरं, नाही problem ते म्हणले प्रवास कसा झाला हा नाही, छान 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 प्रवास छान झाला हा बरं भंडारी साहेब इथे जेवायची काय व्यवस्था? तसं? काही नाश्ता नाही केला अजून. गप्पा ना जेवायला आले का पोरगी बघ. आणि ते असंच आहे कुठे गेले? थांबा की. असंच होतं. 2 मिनिटं थांबायला काय होतंय भूक लागली ना करू ना सगळं राहू द्या ना जरा महत्वाचं बघा ना मग साखर आहे ना येणे लागतं म्हणून नाश्ता करून- हाय हाय करतो सगळी व्यवस्था होते. बरं, होईल, ऐका सगळं होईल. भंडारी साहेब हा. हा मुलगा हा नमस्कार नमस्कार हा मुलगा नमस्कार माझी देखी ओळख करून हा. बोला पुढं मोठा भाऊ आहे, मोठा भाऊ मिसळ मिसळ मोठा भाऊ बरं सांग. काय 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 झालं काय नाही काय चाललंय ये. हा मुलगा हा नमस्कार आणि हे त्यांचे वडील वडील हा नमस्कार काय सांगितलं काय काय झालं मी काय करतो कधी मध्ये पप्पा म्हणतो कधी मध्ये भाऊ म्हणतो दादा म्हणतो हे कोण नेमकं आहे म्हणजे असं नाही माझ्या बापच आहे ते पण मग ते भाऊ म्हणलं ना लय फुगत असे पहिलेच फुगलेलं की असंच आहे आम्ही यांचे जोडीदार आम्ही पाहुणे आणले ते हा आणि मग भंडारी कोण त्याला चष्मा घालता का तुम्ही पैसे नाही ना. नाही नका घालू ना. नको का मी सांगतो. नाही घालू द्या ते अजून भलतं काहीतरी बघायचं पोरगी सोडून घालू द्या. अरे निघायचं फोडू का काड्या मोडताना राहू द्या हा, हे भंडारी. कुठं नाही सो हे भंडारी आता भंडारी साहेब हा. हे कोण? तुमची ओळख झाली हा हे कोण? हे ह्यांचे मित्र अच्छा शेजारी आमची शेजारी. तुमची ओळख करून दिली हा. आता आमचं म्हणणं हा. आता पुरीला बोलावं हा बोलू पुरीला बोलवा बरं का. होय 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 बोलतो बोलतो बोलत येत ना ती लय गडबड नको. एवढं काय काम आहे आपलं? लय गडबड नको बरं लग्न माझं करायचं ना हा काय काय दुसरं होईल ना. हा हा, पोहे सांगा पोहे बर सांगतो मग सांगायचं नको पण चालतंय मटणामध्ये मग बकऱ्याच घ्या श्रावण आहे, श्रावण. श्रावण चालू आहे सावण हे दादा लगेच जरा सोयीनी होय. तायडे आवरलं काय का तुझं भंडारी साहेब पोरीचा आवरात आहे. थांबा ना आपण यांना प्रश्न विचारू तो हा ते गावाला. गाय आवाज दिला म्हणजे बायकांचं कसं असतं आवरायला ये लागते हा, बोलवा मला काही प्रश्न विचारू नका हा, हा. ते काय विचारते ह्यांना विचारा मला काही विचारू नका बर हा. यांना विचार. तुम्हाला काय विचारायचे आहे? आम्हालाच विचारायचे ना प्रश्न मी तसं सांगितलंय त्यांना बोलवा हा, झाले, झाले. या आले पाणी पाणी नाही का? बस ठसका लागल हळूच दान लागली होती ना पोरगी कोणची आहे म्हणले कोणती पोरगी ठीक आहे ती का थांब 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 गडबड नको ती नवरी मुलगी आहे का हा आणि मग ती बहीण तिची थोडी म्हणजे ही कोण फारले का अरे गप्प. थांब की बाबा आयला काय अरे तुम्ही 17 जागा असं केलं देखा तो ये जाना सनम प्यार दादा के काय कोण- झालंय अमोल दादा काय आहे? नाही ते काय झालं त्यांना गाण्याची आवड आहे ना त्याच्यामुळे अच्छा, हा, अच्छा. म्हणजे असं एखादं सुंदर रूप बघितलं ना आम्हाला रेल्वेत वगैरे गाणे गातात नाही नाही चांगल्या फरात गाणी म्हणलेली माणसं आहेत. मला वाटलं होय अमोल दादा हा. मला कोणची आहे पोरगी कोणची आहे अरे ही आहे. असं आहे का थांबा ऐका मग तिथून दिसतंय का नाही उतावळा- बघतो ना म्हणजे कसं इथं नीट बसावा दिसतोय म्हणजे पायी यांना कधी नेमतं का नाही पुरी नाही नाही तसं काय नाही पण हे कसं असतं माहितीये का
जवळून बघितल्याच्या नंतर संबंध वाढतात हा, हे म्हणून महत्वाचं. ती माणूस जरा थोडं 2 पावलं पुढे येते म्हणजे असं यांना काय लांबून दिसत नाही लांबून दिसत नाही फार फार जवळून बघा. भाऊ मला तर चावट पाहुणे दिसते नाही नाही अजिबात नाही तसलं चावट ही म्हातारा अजिबात चावट नाही त्यांचा पोरगा तर बिलकुलच नाही थांबा 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 अरे, उठून बसायला लागलाय हे, तसं काय- त्यांना काय होतं मीच आवड नाही तुमचं नाव ऐका आता अरे नाव विचार की तिचं नाव ए, विचार अमोल दादा तू विचार हा, तू आता मला विचारून देताय का तुम्ही सगळं करा नाही. बरं, विचार पण भंडारी बरं काय तुझं नाव काय तिचं नाव पाणी आणि माझं नाव आग. तुझं वाघ लागली नाही फार कोळस झालं कोळस पुढं नाही आग लागून फार कोळस झालं अमोल दादा मला आगी पैसे बसू दे ना, चल. लागली तर इकडे गार लागत ती मुलगी पाहायला आला तू तिकडे बघ तुझ्या पाणी ओतायचं म्हणून तुला इथं आणलं. पैसे बसू दे नाही थांब वाहून जाशील थांब थांब अरे वाहून बाई, कोण आणले काय हे नाही आणले तर आता पाहुणं तशी लई चांगली होय. अजिबात नाव ठेवायला अरे कुठे जागा नाही. सकाळी लागले दिसते अजिबात नाही अरे कुठून आणले ते असले अहो पाहुणं तसं लई चांगलंय पण विषय असा होतोय घरात बाय माणूस नसलो ना माणसाला वाटतं बाबा आतुरता वाटते ते म्हणतात, पावसाळ्यावानी नाही तसं नाही चांगली पाहुणं आता घेऊ आपलं तर संभाषण तुम्ही फोन विचारून घ्या काय घ्यायचं काय असेल. भाऊ घेऊन आला तू बघू हा आता भंडारी साहेब आता हे पोरग हा ते भंडारीला प्रश्न विचारतो मी. अहो भंडारी इकडे इकडे. येते चष्म्याची काच पोशाखी राहू तुम्ही नाही ना. हा अमोल दादा मला काय म्हणायचं होतं मेन बघ ना कोण आहे याच्यातलं माझ्यासाठी अरे त्या काही ही पोरगी तुझ्यासाठी तिचे सांगितलं. का? अरे कपटी तर आता हे बघ ही पाणी तुझ्यासाठी हा, ही पाणी ही पाणी तुझ्यासाठी हा आणि ही आग ए अमोल दादा हा. ही कोणासाठी म्हणला अरे ही पाणी हा तुझ्यासाठी पाहिलं आलं आपण तिला तुझ्यासाठी पाहिजे आणि ही आग आहे हा? ही आग आहे आगा ही कुणासाठी अहो माझा घटस्फोट झालाय घटस्फोट झालाय माझा तर परिस्थिती झालाय हो. अरे म्हातारा पार चाललं ना मसनं काका कोण म्हातारा ये म्हातारा नाहीये अरे बंदर कितना भी बूढ़ा हो जाए गुलाटी मारना नहीं चढ़ता आग तिकडे कोळस झालं आपलं दादा आतापर्यंत 17 झाल्यात हो का? जरा गबस की बाबा जागेवर तरी खेळ की एकट्या कुठून तरी पाहुणं बघायचा कार्यक्रम केलाय त्यात मध्ये तुझा असेल का काय दादा अरे लग्न माझं करायचंय अरे तू काय हातपाय खोडचं जाशील इथं मरायला लागले का अरे कोण पायाला कसं? मुलं नीट होते आता नीट बीपी वाढलाय का त्यांचं कसं आहे वाढतो खाली येतो हा, हो हा. 17 काय झाल्यात 17 म्हणजे 17 त्यांच्या गेल्या वेळेस आहे ना हा. 17 गाया घेऊन जाय हा, हा. गाया अशा घेऊन होत्या मंडळी अशा काय नाही भांडे तिकडे यांचा चष्मा बदला राव ते गाय पाळी बदलावंच लागेल जरा नंबर वाढलाय मी डाया हा बाया तू म्हातार हे दादा अरे नीट बोलून तरी सुधार नाही तर सुधरून तरी बोल तुझ्या हाताखाली टाकी आपण बाळा आहेत का कामाला सुट सुट खेळ की म्हणजे काय मला म्हणायचं त्याला, काय मला म्हणायचं आम्हाला बाय आहेत. माणूस तसं चांगलं, माणसाची काय अडचण नाही. असं केलं बरं ऐका आता पोरगी पास आहे का नाही ती सांगा आम्हाला मला फाशी काय भाऊ? आठवण दादा तुला पास आहे का लग्न कोणाला करायचं ह्या पाहुण्याला मला मग पास आहे का नाही त्यांना तसं विचारा. नाही हो. आता मी त्याचा मित्र आहे मित्र आहे. बरोबर का नाही काही झालं की ते मला विचारणार खायचं झालं मला विचारणार पियाचं झालं मला विचारणार काही झालं मला विचारणार हागायला जायला विचार. हा सगळं विचारतो मित्र तसा संग आहे. घेऊन जातो. लहानपणापासूनचे मित्र उद्या अजून काय काय विचारावं लागेल त्याला एका लंगुटीत लागा असं आम्ही दोघांनी खाल्ला लंगोटीतला घास. अहो, म्हणजे कसं, आमच्या म्हणजे तेव्हा कसं होतं तुम्हाला सांग का हा. लंगोटीतला घास. आम्ही कुस्त्या करायचो तू म्हणलं वाईट मानू नका असं. मग ती कसं राहायची 3-3, 4-4 हा. महिने राहायचे मग जर नाही सापडला पंचा बांधली लंगुटीत असं आहे. हा, म्हणून- मी आता आजकाल लंगोटी कशी लहान लेकराला बांधते म्हणून ते मला विचारते की तुला आहे का पास आता महत्वाचं तुम्हाला काही तुला आहे का पास तू का लाज तू एवढा अरे तसं नाही आता पास आहे का विचारलं नंतर का तुला सांगतोय कसं करायचं मला आहे हा? काय हा, म्हणजे त्याला विचार मला आहे. काय तू कर पास तू कर मी करतो बाकीचं बर सगळं बर काय नाही नाही म्हणजे लग्नाची जुळवा मी करतो तुला पास आहे ना? मला पास आहे तू जात जा बाहेर तुमचं झालं का तुमचं झालं का आता झालं. आता भंडारी साहेब बरोबर ना बरोबर एकदा आता कसं बोललं बा? आता कसं बरोबर बोललं नवरदेव पोराला प्रश्न विचार नवरदेवाला
तुमचं शिक्षण किती झालंय? सांग शिक्षण किती झालं? अरे पण तुला इथं त्यांनी नाही मी सांगतो सांग. माझी 12वी झाली. हा? अरे नाही नाही तुझं नाही तर सांग. आम्ही दोघं एका वर्गातली की. मग तुझी झाली बारा त्याची सांग ना. माझी 12वी झाली म्हणलं त्याची पण 12वी झालेली आहे की. त्याचं सांग तुझं कुठं सांगत बसतंय त्याची 12वी झालेली. पुढे बोला. पुढे बोला भंडारी. हा. आता दुसरा प्रश्न विचारा. बर तुम्हाला काय काय आवड आहे? मला सगळं आवडतं. खायला आवडतं, प्यायला आवडतं, बसायला आवडतं. अहो, मला विचारलं. कोण आहे? नवरदेवाला विचार. तू सांग. बरं मी सांगतो. हम्म. काय विचारलं? आवड काय काय? ह्याला हा मग ह्याला नाही तर कोणाला? आता तुम्हाला सांगतो. कुस्त्या करायच्या आवडत्यात, फिरायला जायला आवडतं, रानात कामं करायला आवडतं आणि धारा पण काढायला आवडत. आपण नवरदेव तो आहे ना, अहो, तर त्याला बोलता येत नाही का? आम्ही मला सगळं लहानपणापासून याच्या मनावर आहे. सगळं जे मग असेल ते ते. केल्यावर ते कोण लग्न करणार ह्यो का तो? मी पुढचं सगळं माझ्या मनावर आहे. हा त्या लग्न म्हणजे झालं. नाही म्हणजे पुढचा त्याचा संसार कसा करायचा, काय कसं करायचं सगळं माझ्या मनावर आहे. असं आहे. आता तिसरा प्रश्न विचारा. तायडे, अरे भाऊ तूच विचार. नाही प्रश्न विचारायचा नाही, आपल्याला पोरगी जानला द्यायची नाही. मला तीच कळत नाही. हा. नवरा मुलगा हाय का हाय? मध्ये हाय एक तुम्हाला येतोय. काय वाटतंय? मला तेच वाटतंय. यांना हाणून मारून हाकलून लावा. मग एक काम करता का? भंडारी साहेब ही नका देऊ. हा. हा? मग ती द्या. या गे. वाघ आहे ना ती. लावला यांना, यांच्याकडे बघा. चल. कोणती लागत आहे? हा. तुम्ही येते का? कोणती? करायचं. पोरगी बघायला. हा. कोणती पोरगी बघायला? तुमच्याकडे पोट झालाय का? यांना बघा, यांना. नाही नाही मी नाही. करायला करा. मला एक काम परत आमच्या दारात नाही नाही ह्यांना हाकलून द्या. ह्यांना हाकलून द्या. तुम्ही चला ना. ए, पोरगी चालेल आहे ना. तुम्ही त्याची काठी धरून राहा. अहो, चला चला ना. चला पुढे जाऊ. अरे भाऊ काय पाहुणे बोलवले? नालायक माणसं होती. आम्हाला पण घेऊन गेल तिथे. त्यांची काठी ठुली की इथं? मग सोडतो काय? भंडारी साहेब हा असे पाहुणे कुठे गावसवले तुम्ही? काय माहिती आता हे असं निघल म्हणून. अरे ते पोरींना घेऊन चालले होते, मी पळत गेलो आणि आणलं त्यांना माग. येऊ दे अरे की त्याला. आमचे पाहुणे बघतात का? पहिल्यांदा त्या अमोलला बघतो तो अरे ते मध्यस्थी ना. थोरडं, त्याचं एक पाय कबरीत एक कबरीच्या वर ते म्हणतो मला लग्न करायचंय. नाही तर आणि काय? ते दुसऱ्याला लग्न करायचं तर त्याचा मित्र म्हणतो लग्न झाल्यावर मी ठरवेन काय करायचंय. म्हणजे असे तोंड नाही आणावं का? अरे हा? त्याच्या मुखात दात नाही राहिला, ते म्हणतो मला लग्न करायचंय. म्हातारं झालंय ते चटकलंय डोक्याने. जाऊ दे. असले पाहुणे बघतात का रे? नाही आता तुझ्यासाठी चांगलं बघू. मी बघा तो पोरींला हा. चांगल्या सोयी. अरे, तू नको डोकं चालू. तू नाही डोकं चालू चल. भंडारी. बघा आपलं कामाला. काय नाही, हा, भाऊ, तू विचार काय कर. सुचवलं? हा, मी चांगली सोयरी आणतो. चालतंय आणा खरं काय बघा काही देऊन बिऊन करा. बघावं लागेल मी आता. चाललो गावात. हा या जाऊ.